ईश्वराची ईश या नावात काहीतरी वेगळे पण नक्कीच आहे. मग हे त्यांचं नाव त्यांच्या आईवडिलांनी ठेवलं होतं का त्या ईश्वरीय सेवेला समर्पित झाल्यावर त्यांना हे नाव मिळालं? नक्की काय याचा इतिहास? दादींनी सांगितलं माझं जन्मते नाव ईश्वरीय होतं. माझ्या आई वडिलांनी माझं ईश्वरीय नाव ठेवलं होतं. हो, किती सुंदर योगायोग आहे. हो. आणि नंतर जेव्हा मी बाबांच्या सोबत राहायची तेव्हा बाबाला नुसतं माझ्या 24 तास मला कामामध्ये त्यांना मदत पाहिजे होती, म्हणून बाबा मला शॉर्टमध्ये ईसू म्हणायच्या. नाही, पण हे बाबा म्हणजे कोण? त्या त्यांच्याकडे कशा गेल्या? वयाच्या कितव्या वर्षी गेल्या? जेव्हा सिंध, हैदराबाद, कराची इथे शिव परमात्म्याचे अवतरण झालात तेव्हा ब्रह्माची तनामध्ये, ब्रह्मा बाबा म्हणतात आपण, त्यांच्या तनामध्ये ब्रह्मास्त्राची प्रवेशता झाली आणि नंतर त्यांचं नाव प्रजापिता ब्रह्मा ठेवण्यात आलं आहे. दादीजींचं घर आणि त्यांचे घर आजूबाजूला शेजारी राहायचे ते. आणि जेव्हा त्याने ब्रह्मा बाबाला बघितलं, ब्रह्मा बाबाला बघतानाच त्यांना असं वाटलं की हे कोणी महान पुरुष इथून आपल्या समोर आले आहेत. कृष्ण फार आवडायचं. तर असं त्यांना वाटलं की छोटं कृष्णाच्या रूपामध्ये बाळ मला दिसत आहे आणि हा जो व्यक्ती आहे साधारण नव्हे आहे, खूप महान व्यक्ती आहे आणि मला असं ईश्वरीय काहीतरी आभास होत आहे आणि मला असं वाटते हे आपलं आहे, हे आपलं आहे. आणि त्यांनी बाबांनी सुद्धा त्यांना म्हटलं की मुलगी तू कोण आहे? तर दादींनी सांगितलं की मी इथे शेजारी राहते आणि माझं नाव ईश्वरीय आहे. दादीजींनी सांगितलं जेव्हा मी बाबांच्या बोट पकडून त्यांच्या घरात गेली तेव्हा ते घर सुद्धा मंदिर सारखं वाटलं मला. आणि त्या घरातलं वातावरण इतकं निर्मळ, प्रेमळ. आणि बाबांनी सुद्धा पकडलं की तुम्हाला इथं कसं वाटत आहे? तर दादींनी एकदाच म्हटलं की बाबा मला तुम्ही इथेच ठेवणार का? मी इथेच राहणार.